प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचाराची सांगता रेणुकामाता मंदिरात नारळ फोडून काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा प्रचार शिखरावर। नांदेड वगळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 3 सांगवी बुद्रुक येथे काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त आघाडीचा प्रचार अखेरच्या दिवशी जोमात पार पडला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी येथील रेणुकामाता मंदिरात विधिवत पूजा अर्चा करून नारळ फोडत प्रचाराची सांगता करण्यात आली। यावेळी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेणुकामाता मंदिरात देवीचे दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणासाठी व विजयासाठी प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर परिसरातील नागरिकांशी संवाद साधत विकासाचा संकल्प आणि जनहिताच्या मुद्द्यांवर मतदारांना साथ घालण्यात आली। प्रचारादरम्यान स्वच्छ पाणी पुरवठा, सांडपाणी व नाल्यांची समस्या, खराब रस्ते, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर भर देण्यात आलाय। वंचित, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधला। नागरिकांनीही समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करत सकारात्मक प्रतिसाद दिला। प्रचाराच्या शेवटी रेणुकामाता मंदिरात नारळ फोडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला। दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले। रेणुका मातेच्या दरबारात आज इथं नारळ फोडून शेवटचा टप्पा आज महानगरपालिकेच्या प्रचारात सर्व प्रभागात फिरलोच आहेत, पण शेवटची ही भव्य दिव्य वंचित बहुजन मिरवणूक सर्व तमाम लहान मोठे छोटे थोर सगळेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आई रेणुका मातेच्या दरबारात आज नारळ फोडून शुभारंभ या रॅलीचा केलेला आहे। ही आजची रॅली वंचित बहुजन आघाडीची सर्व प्रभागात गोपाळनगर, अंबानगर, सिद्धार्थनगर, शिवनेरीनगर, रामनगर, तीर्थनगर, सांगवी, बुद्रुक आणि सर्वच नगरात आता ही रॅली महारॅली फिरणार आहे। त्यानंतर आज सायंकाळी 5 वाजता प्रचार हे थंडावणार आहे। पण वंचित बहुजन आघाडी असा आहे की संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष प्रभाग क्रमांक 3 वर लागलेलं आहे। तरीही सर्व मतदार राजाला विनंती आहे की एवढे मोठे संघर्ष सर्व मिळून युवा करत आहेत, सर्व माता भगिनी करत आहेत, प्रभागातील तुम्ही सर्व नागरिक करत आहात। आज मी काल रात्री पाहिलेलं आहे की जे चाललंय ते चालू द्या, पण कमीत कमी 15 तारखेला सर्वांनी तुमचं अमूल्य मतदान वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला चारही उमेदवाराला 4 सिलेंडरला टाकायचं आहे। सर्व म्हणलेत की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे 4ही उमेदवाराला आम्ही मतदान टाकणार आहोत, मतदान रूपी, आणि 4ही उमेदवाराला विजय करणार आहे हे मतदार राजा स्वतः सांगलेला आहे। आणि नवीन चेहऱ्याला सर्व मतदार बंधू भगिनींनी आम्हाला 100% संधी देणार म्हणजे देणार आहे। 100% डोर टू डोर झालेला आहे। प्रत्येक घरावर सर्वांना 2-2 वेळेस भेटलेलो आहोत आम्ही, आणि 100% सांगतो सर्वांचा आशीर्वाद भेटलेलाच आहे। आणि आजही शेवटची ही जी मिरवणूक आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व युवा मिळून काढत आहात, तरी आजही शेवटच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही घरपोच आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहोत। कमीत कमी मी सांगतो जास्तीत जास्त असा टार्गेट आहे की सर्वात जास्त मतदार राजांनी मतदान करावं आणि आम्हाला सगळं 4ही उमेदवाराला निवडून द्यावं हीच मी अपेक्षा करतो।